नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे चैत्र नवरात्रीची 9वी माळ म्हणजेच नवमी आणि आजच्या दिवशी आपण देवी सिद्धिदात्री यांची पूजा करतो। यामागे एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। आपण चौथ्या कथेत पाहिलं होतं की देवी कुष्मांडाने आपले स्मित हास्य करून पूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं होतं। तसेच तिने महाशक्ती पण निर्माण केल्या होत्या, त्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। तसेच हे सर्व कालचक्र चालत राहण्यासाठी देवी कुष्मांडाने त्रिमूर्ती समवेत त्यांच्या पत्नींची सुद्धा निर्मिती केली होती। जेव्हा कुष्मांडा देवीने त्रिमूर्तींची रचना केली तेव्हा भगवान शंकरांना त्यांची भूमिका बजावण्यासाठी त्यांनी खूप साधना केली। तेव्हाच कुष्मांडा देवीने एका दुसऱ्या देवीची निर्मिती केली, ती म्हणजे सिद्धिदात्री होय। या सिद्धिदात्री देवीने भगवान शंकराला अष्टसिद्धी नव्हे तर 18 सिद्धी प्राप्त करून दिल्या। त्यामध्ये 8 या सुरुवातीच्या सिद्धी होय, तर नंतरच्या 10 या कृष्णाने परिभाषित केलेल्या होत्या। अशा प्रकारे जर तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।